नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सागर आणि मुक्ता हे दोघेही सईबरोबर सईच्या शाळेमध्ये आलेले असतात. तर सईच्या टीचर त्यांच्या दोघांचंही वेलकम करतात. तर स्कूलमधली सगळी तयारी पाहता मुक्ता विचारते, हे सगळं खरंच खूप छान आहे, पण नेमकं पेरेंट्सला बोलवायचा आजचा अजेंडा काय आहे? तर टीचर सांगू लागतात, हे फंक्शन खास पेरेंट्स आणि स्टुडंटसाठी आहे, म्हणजेच की त्यांच्या इंट्रोडक्शनसाठी. आणि सगळेच पेरेंट्स त्यांच्या मुलांना वेळ नाही देऊ शकत, म्हणूनच आम्ही हा आजचा दिवस आयोजित केलाय. तर मुक्ता लगेच कौतुक करत म्हणते. तर मुक्ता लगेच टीचर्सचं कौतुक करते. टीचर म्हणतात, शाळा दरवर्षी अशा ऍक्टिव्हिटीज प्लॅन करत असते आणि आजवरचा अनुभव असा आहे की या सेशन नंतर पालक आणि मुलांच्या मधले रिलेशन अजूनच स्ट्रॉंग होतात आणि याचा पॉझिटिव्ह परिणाम मुलांच्या परफॉर्मन्सवर आणि त्यांच्या शाळेतल्या वर्तनावरती होतो. तर सागर लगेच टीचरला म्हणतो, तुम्ही बोलताय हे करेक्ट आहे, पण आपल्याला हे सगळं फंक्शन लवकर आवरता येईल का? तर लगेच टीचर म्हणतात, हो हो, तुम्ही बसा इथे. सागरचं असं बोलणं पाहता मुक्ता त्याच्यावरती चिडलेली असते. तर मुक्ता लगेच सईला तिच्या फ्रेंड्सकडे काढून देते आणि सागरला म्हणते, तुम्हाला इतकी काय घाई आहे? आणि त्या टीचर्सचं बोलणं तरी पूर्ण होऊन द्यायचं. तर सागर लगेच मुक्ताला म्हणतो, मला इथलं सगळं आटपून ऑफिसला जायचंय. तर मुक्ता म्हणते, ते तुम्हाला कधी जायचं नसतं, पण हे तुमचं घर नाहीये. घरातल्यांशी जसं उद्धटपणे वागतात तसं इथे नाही चालणार. तिच्या टीचर्सची जरा रिस्पेक्टफुली तरी वागा. तर सागर लगेच मुक्ताला म्हणतो, मला चांगली ऍक्टिंग नाही येत, ती तुम्हाला येते. सो चांगलं वागण्याची ऍक्टिंग तुम्ही करा. त्यानंतर इकडे दुसरीकडे सावनी हर्षवर्धनचं घर सोडून चाललेली असते. तर हर्षवर्धन सावनीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तर हर्षवर्धन सावनीला विचारतो, सावनी तू कुठे चालली आहेस? तर सावनी चिडलेली असल्यामुळे ती हर्षवर्धन वरती ओढत म्हणते, मी कुठेही जाईल, त्याच्याशी तुझं काय? हर्षवर्धन म्हणत असतो की सावनी तू माझं एकदा ऐकून घे. तर सावनी म्हणते, एकमेकांच्या खुन्नसपायी माझी मोडतोड करण्यासाठी सावनी म्हणजे काही खेळणं नाहीये. भांडण जर झालं तर राग दाखवायला आणि राग आला तर चीड करायला तुम्हाला मीच सापडते. आणि तुमच्या दोघांनाही कळत नाहीये की तुमच्या दोघांपेक्षा जास्त माझा इगो आहे आणि मी जर ठरवलं ना तर तुम्हा दोघांनाही रस्त्यावरती आणू शकते. सावनी तेथून निघून जात असते. तर हर्षवर्धन सावनीला शांत करत म्हणतो, सावनी तू प्लीज शांत हो, आता तू कुठे निघून जाणार आहेस? सावनी म्हणते, मी अशा ठिकाणी जाईल की जिथे माझा अपमान नाही होणार. तर हर्षवर्धन लगेच सावनीची माफी मागतो. सागरच्या आणि त्याच्या आईच्या बोलण्यामुळे तू हर्ट झालीयस हे कळतंय मला. सावनी म्हणते, तुला काहीच नाही वाटत आहे हर्ष, ते मला वाटेल ते बोलून गेले. मी तुझ्यासाठी माझं अख्खं घर सोडून आले, पण तुला हर्ष माझी किंमत देखील नाहीये. किती वेळा सांगितलं मी की मला त्या लोकांना नाही बघायचंय, मला त्या लोकांशी कुठलाही संपर्क ठेवायचा नाहीये, पण नाही, तुला काही ऐकायचंच नाहीये माझं. सतत आपलं सागर सागर, त्या सागरला कमी दाखवण्यासाठी मोठे मोठे प्लॅन करतोस, पण तोंड घशी पडताना ना मलाच पुढे करतोस. तू सांगितलंस म्हणून मी सईला इथे घेऊन आले. तुझ्यामुळे मला त्या मुक्ताचे लेक्चर्स ऐकावे लागले, पण या सगळ्याचा काय उपयोग झाला? तिने शेवटी सागरचीच साथ दिली ना, आणि तिचे लेक्चर्स ऐकून ती शेवटी घेऊनच गेली सईला. तर हर्षवर्धन म्हणतो, कमॉन यार सावनी, अगं तुला सुद्धा माहितीये की सईमध्ये तुझा जीव कधीच अडकला नव्हता. मग सावनी म्हणते, ज्या गोष्टीमध्ये माझा जीव गुंतलेलाच नाहीये त्या गोष्टीसाठी मी अपमान का सहन करू? हर्ष, तुला ना तुझी हार पचत नाही, त्यामुळे नेक्स्ट टाइम असे प्लॅन कर की ते फसणार नाही. लहान मुलासारखं त्या सागरला जाऊन सांगून आला की सई तुझी मुलगी आहे. काय उपयोग झाला या सगळ्याचा? 2-3 दिवसामध्ये सगळं उघडकीस आलंच ना. तू नसताना त्या बेवड्या सागरच्या सगळ्या धमक्या मी ऐकल्या आहेत. वाटेल ते बोलून गेलाय तो मला, आणि आज त्याची आई ती आपल्याला काय काय बोलून गेली, तोंडावरती थुंकून गेली आपल्या. तर सागर देखील मला इतकं चीप सुनावून गेला, पण तू काहीही बोलला नाहीस, त्यामुळे मला जाऊ दे हर्ष. तर हर्षवर्धन लगेच सावनीला थांबवत तिला शांतपणे समजावत सांगू लागतो, सावनी असं कसं चालेल, ही आपली लढाई आहे, त्यामुळे ही आपल्यालाच लढावी लागेल. आपण लढायचंय आणि त्या सागर कोळीला हरवायचंय सुद्धा. त्यानंतर इकडे दुसरीकडे सईच्या स्कूलमध्ये फंक्शन सुरू होतं. तर टीचर्स सगळ्यांचं स्वागत करत त्यांना म्हणू लागतात की आपल्या मुलांच्या डोळ्यामध्ये बघा, आपले आई वडील त्यांच्या बरोबर आहे हे पाहताना त्यांच्या डोळ्यामध्ये किती आनंद झालाय. म्हणूनच आजची ऍक्टिव्हिटी मुलं आणि पालक यांच्या स्ट्रॉंग बॉन्डसाठी आम्ही डिझाईन केलेली आहोत. तर टीचर्सचं हे बोलणं ऐकल्यानंतर सगळेच लगेच प्रेमाने आणि कौतुकाने टाळ्या वाजवतात. तर सागर लगेच मुक्ताला म्हणतो, मला वाटलं की मुलांच्या कंप्लेंट सांगण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आहे, मला ऑफिसला जायचंय, उशीर होतोय. तर सागरचं हे बोलणं तिथल्या एका माणसानं देखील ऐकलेलं असतं. तर ते पालक सागरला म्हणतात, अहो आजचा दिवस एक इव्हेंटच आहे,
आणि आजचा पूर्ण दिवस आपल्याला आपल्या मुलांसोबत घालवायचा आहे. तर मुक्ता सागरला समजावत सांगू लागते, गेले काही दिवस सईला तुम्ही खूपच ॲटिट्यूड दिलाय, टफ टाइम दिलाय. आज तरी थोडासा बरा वेळ काढा तिच्या बरोबर. तर सागर लगेच मुक्ताला टोमणं मारत म्हणतो, तुम्ही सोबत असल्यानंतर वेळ बरा कसा होईल. मुक्ता लगेच ते न ऐकण्याचं नाटक करते. सई सागरला म्हणते, पप्पा आज खूप मज्जा येणार आहे. तर सागर म्हणतो, हो येणार आहे ना, कारण आपण तिकडे एकत्र आहोत ना. इकडे दुसरीकडे हर्षवर्धन सावणीला समजावत म्हणत असतो, सावणी प्लीज एक चान्स दे मला. सावणी म्हणते, सई तर माझ्यापासून दूर गेलीच आहे, पण माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर नको जाऊ देऊस. जर तू माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर नेलंस ना, तर मी अख्खं जग जाळून टाकेल. तर हर्षवर्धन लगेच सावणीला सांगतो, ट्रस्ट मी सावनी, मी आदित्यला कुठेच जाऊ देणार नाही आणि त्या सागर कोळीलाही चांगलंच हरवेल. तर हर्षवर्धनचं हे बोलणं सावणीला देखील पटतं आणि तीही तिथेच थांबायला तयार होते. त्यानंतर इकडे सईच्या स्कूलमध्ये खेळ सुरू होतात. तर टीचर्स सगळ्यांना खेळ समजावून सांगतात. तर आई वडिलांपैकी एकाने इथे स्टेजवरती यायचं आणि पार्टनर म्हणून ते तुमच्यासाठी काय करतात हे तिथे सांगायचं. त्यामुळे तुमच्या मुलांना देखील कळू दे की तुमची टीम किती सॉलिड आहे. तर एक एक पेरेंट्स आहेत त्यांच्या पार्टनरबद्दल खूपच चांगल्या चांगल्या गोष्टी सांगू लागतात. त्यानंतर मुक्ता आणि सागरची टर्न येते. टीचर विचारतात की तुमच्यापैकी कोण येणार आहे. तर सागर लगेच हळू आवाजात मुक्ताला सांगू लागतो की मला खूप अफोर्ड होतंय, त्यामुळे तुम्हीच जा. तर मुक्ता म्हणते, सई खूपच आशेने बघतीये तुमच्याकडे, असं नका करू, जा प्लीज बोला. पण सागर मात्र म्हणतो, तुम्हाला जर जायचं नसेल तर मला तसं सांगा, पण मी नाही जाणार. तर मुक्ता लगेच बोलण्यासाठी म्हणून स्टेजवरती जाते. सागर लगेच स्वतःशीच म्हणतो, या लेक्चर गोखलेत तर बोलायचा चान्स कसा सोडतील. तर मुक्ता बोलू लागते की सई खूप गोड आहे, पण सईपेक्षा जास्त गोड तिचे बाबा आहेत. मुक्ताचं हे बोलणं ऐकल्यानंतर सागरला लगेच ठसका लागतो. मुक्ता सांगू लागते, मी सईसाठी जेवढं काही करते त्यापेक्षाही जास्त तिचे बाबा तिच्यासाठी करतात. मग तिच्या दातांची काळजी घेणं असू दे, तिला मध्यरात्री क्लिनिकमध्ये घेऊन येणं असू दे, किंवा रात्र रात्र जागून तिची काळजी घेणं, हे सगळं करतात तिचे बाबा तिच्यासाठी. एकदा सईच्या केसामध्ये खूप उवा झाल्या होत्या. तर सागरनेच तिचे केस धुतले आणि त्यातल्या सगळ्या उवा बाहेर काढल्या. आणि सागरला 1 मिनिट सुद्धा स्वतःपासून लांब नाही करता येत. तर मुक्ता सागर आणि सईबद्दल असं बोलत असते की सागरनी ज्या गोष्टी सईसाठी कधी केलेल्याच नाहीयेत. तर मुक्ताचं हे सगळं बोलणं पाहता सागर स्वतःशीच म्हणतो, ही लेक्चर गोखले जेव्हा जन्म घेणार होती तेव्हा हिच्या आईने बदामाचं पोतं खाल्लं होतं की काय, हिच्या सगळंच लक्षात आहे. मुक्ता सांगू लागते, आता राहिला प्रश्न की सागरने माझ्यासाठी काय केलं. तर सागरने मला सई मिळवून दिली आणि तीही कायमची. म्हणजे खरं तर सई ही सागरची मुलगी आहे, पण त्यांनी माझ्याशी लग्न केलं आणि सईला माझं करून टाकलं. आज सागरमुळेच तर मी आणि सई एकत्र आहोत आणि आम्ही एकत्र असल्यामुळे सई खूप आनंदी आहे. सई आनंदी आहे त्यामुळे आमचं अख्खं घर आनंदी आहे. तर मुक्ता सागरचे आभार मानत म्हणते, सागर खरंच खूप मनापासून थँक्यू. तुम्ही माझ्याशी लग्न करून मला सईच्या आयुष्यात येऊ दिलत, मला प्रेम दिलत, त्यासाठी खरंच थँक्यू. मुक्ताचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सागर सुद्धा खूप इमोशनल झालेला असतो आणि सई देखील खूप हॅपी झालेली असते. मुक्ता आणि सई हे तिघेही एकत्र असतात आणि त्या तिघांना देखील खूप आनंद झालेला असतो. तर टीचर्स सगळ्यांना 2 मिनिटाचा ब्रेक देतात आणि पुढच्या ऍक्टिव्हिटीला नंतर सुरुवात करू असं सांगतात. तर सागर लगेच मुक्ताला म्हणतो, काय मस्त बोललात तुम्ही. मला वाटलं की फक्त तुम्ही डेंटिस्ट आहात, म्हणजे लोकांचे दात काढतात, त्यापेक्षाही जास्त बोलता पण. तुम्हाला माहिती आहे की मी सईसाठी काहीच करत नाही, त्यामुळे तुम्हाला हे सगळं रंगवून सांगण्याची काहीच गरज नव्हती. मी तुमचा फेवर नाही मागितला, माझी इमेज सुधरवण्यासाठी मला तुमची गरज नाहीये. तर मुक्ता लगेच म्हणते, काय करायला हवं होतं मी, हे असं बोलायला नको होतं. मी काय करणार होते, आपण एकमेकांशी एक साधं सरळ वाकड्यात न शिरता एक वाक्यही बोलू नाही शकत, हे सांगणार होते मी सगळ्यांसमोर. एनिवे ही फक्त एक ऍक्टिव्हिटी होती ना, त्यामुळे का मनावरती लावून घेताय. सागर म्हणतो, असा टाइमपास होणारे माहीत असतं ना आलोच नसतो. तर मुक्ता म्हणते, मला या टाइमपासचाच खूप मजा येतोय. तर सागर लगेच म्हणतो, एरवीही तुम्ही टाइमपासच करत असता. मुक्ता म्हणत असते, सागर तुम्ही एकदा सईकडे बघा, ती किती खुश आहे. आता ज्या टीचर्स बोलल्या त्याप्रमाणे आपण एकत्र असताना सईच्या खरंच परफॉर्मन्समध्ये फरक पडणार असेल तर हरकत काय. तर मुक्ताच्या या बोलण्याला सागर लगेच हसायला लागतो. तेवढ्यात लगेच टीचर येतात आणि पुढचा राऊंड सुरू करतात. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, टीचर म्हणतात की पहिली ॲक्टिव्हिटी एकदम सिंपल आहे. पेरेंट्सने आपला एक एक हात हातात घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने आपल्या मुलाला शाळेत जाण्यासाठी रेडी करायचं. त्यानंतर इकडे सावणी इंद्राच्या घरी येते. सई कुठे आहे. तर इंद्रा सांगते की सई शाळेत गेलीये. सावणी आश्चर्याने विचारते, एकटीच. तर इंद्रा सांगते, एकटी कशाला जाईल ती. आई वडील म्हणून सागर आणि माझी सून गेलीये तिच्या बरोबर.
तर सावनी म्हणते, मी आहे सईची आई, त्यामुळे मला तिला भेटण्यापासून कोणीच थांबवू नाही शकत, कळलं का तुम्हाला? तर इंद्रा लगेच सावनीला धक्का मारत म्हणते, चल चालती हो इथून. त्यामुळे सावनी भयंकर चिडते. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.